समर्पण लव्ह स्टोरी. अलाराम वाजला तशी स्मिताने डोळे उघडले. मोबाईल हातात घेतला तर साहिलचा मेसेज आलेला होता. तिने बेडवर बसूनच त्याला रिप्लाय दिला. उठलीस का? साहिलचा मेसेज आला. आत्ताच उठले. तू कधी उठलास? तिने विचारले. रात्री झोपत झाली नाही. तुला भेटायची खूप एक्साइटमेंट आहे, साहिलने लिहिले. आज त्याला भेटायचेच. मी तर विसरलेच. खूप विचित्र वाटतंय, पण कसं सांगू? भेटावंसं वाटतंय पण हिंमत होत नाही. स्मिता द्वैद्वा मनस्थितीत होती. ती फ्रेश झाली आणि कॉलेजसाठी तयार झाली. आकाशी रंगाचा कुर्ता तिच्यावर छान खुलून दिसत होता. निघताना तिने साहिलला मेसेज केला. कॉलेज गेटपाशी साहिल तिची वाट पाहत होता. त्याची नजर काही क्षण तिच्यावरच खिळली. त्याच्या नजरेने स्मिता लाजून चूर झाली. छान दिसतेस, साहिल म्हणाला. थँक्यू, ती हळूच हसत म्हणाली. संध्याकाळी कुठे भेटायचे? त्याने तिला विचारले. सांगते नंतर, पण माझ्यासोबत प्रेरणा येईल, ती पटकन बोलली. तू अगदी शांत होत. चालेल ना तुला? तिने त्याला विचारले. हो चालेल ना, मला काही अडचण नाही, साहिल हसून म्हणाला. ठीक आहे, मी जाते आता क्लासमध्ये, स्मिता घाईघाईने म्हणाली. ओके चल बाय, साहिल निरोप घेत म्हणाला. स्मिता क्लासरूममध्ये आली. प्रेरणा आधीच वाट पाहत बसली होती. या मॅडम या, किती उशीर केलात? कधीची वाट पाहते. आता मैत्रीसाठी वेळ कुठे मिळणार तुला? प्रेरणा तिला छेडत म्हणाले. अरे उशीर कुठे झाला, वेळेत आले. गेटवर साहिल भेटला म्हणून थोडा वेळ लागला, स्मिता बॅग ठेवत म्हणाली. कोण भेटलं गेटवर? प्रेरणा डोळे मिचकावत म्हणाली. गब्बत जरा, जास्त शहाणपणा करू नको, नाहीतर काही सांगणार नाही, स्मिता खोट्या रागाने म्हणाली. मला नाही सांगणार? मग कोणाला सांगणार? माझ्या साहिल जिजूंना? प्रेरणा तिला हळूच टपरी मारत म्हणाली. प्रेरणा अति करू नका, आपण संध्याकाळी त्याला भेटायला जातोय, स्मिता म्हणाली. एक मिनिट, आपण म्हणजे? मी येणार हे कोणी ठरवलं नक्की? प्रेरणाने आश्चर्याने विचारले. मी ठरवलं ते, तू माझ्यासोबत येतेस, स्मिता हक्काने म्हणाली. छे, जमणार नाही, मला खूप कामं आहेत, त्यामुळे भेटायला येणं मला शक्य नाही, प्रेरणाने नकार दिला. आणि तो तुझा बॉयफ्रेंड आहे, माझा नाही, प्रेरणा म्हणाली. अरे असं काय करतेस तू, प्लीज समजून घे ना यार, स्मिता म्हणाली. बेबी आय डोंट वॉन्ट टू बी कबाब मै हड्डी सो प्लीज, प्रेरणा म्हणा. स्मिता काही बोलणार तेवढ्यात प्रोफेसर क्लासमध्ये आले आणि लेक्चर सुरू झालं. काही केला प्रेरणा स्मितासोबत यायला तयार होत नव्हती, त्यामुळे नाईलाजाने स्मिताला एकटीला जावं लागणार होतं. तिने बॅगमधून मोबाईल काढला. साहिलचे मेसेज आले होते. कुठे भेटूया, त्याने विचारलं. तू सांग, स्मिता म्हणाली. बीचवर भेटू शकतो, इफ यू नॉट हॅव एनी प्रॉब्लेम, साहिल म्हणाला. ठीक आहे चालेल, ती म्हणाली. ओके मग कॉलेज संपले की गेटवर भेट, नंतर जाऊ सोबतच, साहिल म्हणाला. ठीक आहे, स्मिता म्हणाली. स्मिताने क्लासमधून बाहेर निघताना साहिलला मेसेज केला. ती गेटजवळ गेल्यावर तिथे साहिल आधीच तिची वाट पाहत उभा होता. प्रेरणा कुठे आहे, साहिलने विचारलं. नाही आली ती, स्मिता उत्तरली. ओके मग येशील ना एकटी माझ्यासोबत, की भीती वाटते माझी, साहिलने विचारलं. तुझी कसली भीती, पण असं पहिल्यांदा भेटतोय ना, त्यामुळे अँड वाटतंय रे, बाकी काही नाही, ती म्हणाली. मी समजू शकतो, ट्रस्ट मी अँड डोंट वरी, यू आर सेफ विथ मी, साहिल म्हणा. तिने त्याच्याकडे बघून विश्वासक स्माईल दिली. तिच्या हृदयाची धडधड तिला स्पष्ट ऐकू येत होती. समोर अथांग पसरलेला समुद्र, समुद्राच्या लाटाचा आवाज, शरीराला झोंबणारा पण सुकवणारा वारा, मावळतीला आलेला सूर्य, घरट्याकडे परतणारे पक्षी, गुलाबी छटा पसरलेले ढग, सगळंच कसं मन धुंद करणारं होतं. साहिल तिच्याकडे एकटक बघत होता आणि ती त्या अथांग पसरलेल्या समुद्राकडे, तो आपल्याकडे बघतोय हे तिच्या गावीही नव्हतं. स्मिता, साहिलच्या आवाजाने ती भानावर आली. अगं अशी किती वेळ त्या समुद्राकडे बघत बसणार आहेस? मी पण आहे सोबत, तो हसत म्हणाला. अरे
खूप दिवसांनी आली आज इकडे, त्यामुळे मला खूप आवडतं असं संध्याकाळी समुद्रकिनाऱ्यावर फिरायला. म्हणजे बघ ना, किती भारी वाटतंय ना. समुद्र, लाटा, पक्षी, ते केशरी गुलाबी ढग, शांतपणे वाहणारा वारा, किती भारी आहे ना सगळं. ती लहान मुलासारखी कुतूहलाने बोलत होती. आणि मी? साहीने तिच्या डोळ्यात बघत विचारलं. ती गडबडली आणि तिची नजर जिमनीकडे वळली. रिलॅक्स, एवढी घाबरू नको ग मला. चल आपण खाली किनाऱ्यावर जाऊया, साहिल म्हणाला. नको, मला भीती वाटते या दगडावरून खाली उतरायला, स्मिता म्हणाली. मी आहे ना, साहिल हात पुढे करत म्हणाला. काही क्षण विचार करून तिने तिचा हात त्याच्या हातात दिला. तिचा हात हातात घेत तिला सावरत साहिल खाली आला. यू वॉन्ट टू फील समथिंग, साहिलने विचारलं. म्हणजे, तिने प्रश्नार्थक नजरेने विचारलं. तुझी सँडल काढ, साहिल म्हणाला. पण का, तिने विचारलं. अगं काढ तर, तिची बॅग हातात घेत साहिल म्हणाला. तिने सँडल काढली. समुद्रकिनाऱ्यावर अनवाणी चालायची एक वेगळीच गंमत आहे. त्या वाळूचा स्पर्श पायांना आणि मनाला सुखावून जातो. जस्ट यू हॅव टू फील, साहिल म्हणाला. खरंच भारी वाटतंय रे, स्मिता म्हणाली. जगात सगळंच भारी आहे, फक्त आपल्याला फील करता आलं पाहिजे, साहिल म्हणाला. चल तिथे त्या दगडावर बसूया थोडा वेळ, स्मिता म्हणाली. समुद्रावर बसून सूर्यास्त बघण्याची गंमत वेगळीच आहे ना. मला ना या सूर्यास्ताचं आकर्षण लहानपणापासून आहे आणि ते आजही तसंच आहे, साहिल दगडावर बसत म्हणाला. तुला एक विचारू, स्मिता म्हणाली. विचार ना, जे काय बोलायचं आहे बिनधास्त बोल, साहिल म्हणाला. तुला काय वाटतं प्रेम कसं असावं, स्मिताने विचारलं. स्मिता, प्रेम ना या अथांग समुद्रासारखं असावं. ज्या व्यक्तीवर आपण प्रेम करतो ना, त्याला आपल्याला पूर्णपणे सामावून घेता आलं पाहिजे, साहिल तिचा हात हातात घेत म्हणाला. नाही, प्रेम नदीसारखं असावं, स्मिता म्हणाली. म्हणजे, साहिलने विचारलं. गोड्या पाण्याची नदी आणि खाऱ्या पाण्याचा समुद्र, दोन्हीचे गुणधर्म ही वेगळे. ती संतपणे वाहणारी आणि तो लाटांचा आवाज करत उसळून येणारा, तो तर तिला त्याच्यामध्ये सामावून घेतोच रे. पण खरी परीक्षा तिची असते आपला गोडेपणा सोडून त्याच्या खारटपणामध्ये स्वतःला पूर्णपणे समर्पित करण्याची. प्रेम म्हणजे सामावून घेणं आहेच, पण समर्पण ही आहे प्रेमाची शेवटची पायरी, स्मिता त्याचा हात घट्ट पकडत म्हणाली. हो, खरं आहे तुझं, स्मिता. आज या मावळतीच्या सूर्याच्या साक्षीने तुला वचन देतो, मी कधीच तुझी साथ सोडणार नाही. नदीसारखं समर्पण जमेल की नाही सांगू शकत नाही, पण शेवटच्या क्षणापर्यंत तुझी साथ देईन, साहिल तिच्या डोळ्यात बघत बोलतो. क्षणातच तिचे डोळे पाण्याने भरतात. अगं रडतेस काय, काही चुकीचं बोललो का मी, साहिल तिच्या गालावर ओघळलेले अश्रू त्याच्या हाताने पुसत म्हणाला. नाही रे, माझे डोळे छोट्या छोट्या गोष्टीमुळे भरून येतात. खरंच एवढं प्रेम करतोस माझ्यावर, तिने विचारलं. हो, अगदी स्वतःपेक्षा जास्त, तो तिला जवळ घेत म्हणाला. पुढील कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.